एक अशी लढाई जिथे हजारो मोगलांविरुद्ध 600 मर्द मावळे समोरासमोर भिडले होते। ही लढाई म्हणजे जीवाला जीव देणाऱ्या शिवा काशीद यांचे शौर्य स्मरण करणारी लढाई। ही लढाई बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेची आणि हा संपूर्ण रणसंग्राम मर्द मावळ्यांच्या रक्ताने न्हावून गेलेल्या पावनखिंडीचा। अंगावर शहारे आणणाऱ्या रोमांचकारी इतिहासाची साक्ष असणारी ही धारा तीर्थभूमी। छत्रपती शिवराय पन्हाळगडावर असताना सिद्धी जोहरने गडाला वेढा दिला। शिवा काशीद सारखा जीवाला जीव द्यायला तयार असणारा साथीदार सिद्धीच्या छावणीकडे पती शिवाजी म्हणून गेला। ह्याच वेळी बाजी फुलाजींसह बांदल सेना आणि शिवराय राजदिंडी मार्गे मसाई पठारावरून विशाळगडाकडे गेले। निबिड अरण्य काट्याकुट्यांचा रस्ता तुडवत त्वेषाने मराठ मावळा धावत होता। वेळ कमी होता, पाठीवर हजारो मोगल पाठलाग करत होते। महाराज मसाई पठारावरून पुढे कूच करताच सिद्धीच्या छावणीत शिवा काशीद म्हणजेच प्रतिशिवाजी बनून गेलेल्या शिवा काशीद यांना अफजल खानाचा मुलगा फाजल खान काशीद मारले गेले। शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले। 600 मराठ बांदलांची सेना घोडखिंडीच्या तोंडाशी थांबली। पाठीवर हजारो मोगल पाठलाग करत होते। इतक्यातच एक गुप्तहेर बातमी घेऊन येतो की विशाळगडाला सूर्याजीराव सुर्वे व जसवंतराव पालवणीकर यांचा वेढा पडलेला आहे। इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती असतानाच बाजी महाराजांना बोलतात, राजे तुम्ही 300 मावळे घेऊन विशाळगडाशी कूच करा, मी 300 बांदलांचा या छातीचा कोट करून ही खिंड लढवतो। महाराज आपण निघा, वेळ न दवडता निघा। अख्खा मावळ हादरला, त्याचबरोबर बाजींचे प्राणही। अखेर बांदल बाजींच्या छातीचा बांध या घोडखिंडीला एवढा कडक पडला होता की हजारो गनिमांना या छातीचा बांध फोडता आला नाही। सह्याद्रीने पांघरलेला हिरवा शालू आज रक्तरंजित झाला होता। पावनखिंडीची लढाई ही साधीसुधी नव्हे, जगाच्या पाठीवरील व्हॅली ऑफ वॉर मधल्या 7 लढायांमध्ये जागतिक पातळीवरची 2 नंबरची लढाई म्हणजे ही पावनखिंडीची लढाई आहे। छत्रपती शिवरायांच्या व वीर धुरधर मावळ्यांच्या पदस्पर्शाने व तेजोमय पराक्रमाने पावन झालेल्या ह्या शौर्य वाटेवरून शिवभक्त मोहिमा आयोजित करून हा देदीप्यमान वारसा जपतात। श्री क्षेत्र किल्ले पन्हाळगड, राजदिंडी मार्गे मसाई पठार, खोतवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, माळेवाडी, पाटेवाडी, सुकामाचा माळ, मान धनगरवाडा ते पांढरपाणी ते शौर्यपीठ पावनखिंड या मार्गावरून ह्या मोहिमा आयोजित करून 1 दिवसीय, 2 दिवसीय किंवा 1 रात्रीची मोहीम असं स्वरूप आयोजित केले जातं। ऐतिहासिक शिवकालीन वाट आजही आपलं अस्तित्व जपून आहे। शौर्य वाटेवरती वंदनीय किल्ले पन्हाळगड ते वंदनीय किल्ले विशाळगड रोडवरती असणारी पावनखिंडला जाणारी ही वाट शौर्यवाट। शौर्यवाटेचा इतिहास तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे। शौर्यवाट बाजीप्रभू देशपांडे वीर धुरधर मावळ्यांच्या पायदोळ्याने पावन झालेली ही वाट आणि या वाटेवरचा हा महासंग्राम आपण सर्व ज्ञात आहोतच। आज आपण प्रवास केला या वाटेतून। ही वाट राजदिंडी मार्गे निघणारी ही वाट, तेथून मसाई पठार असेल, खोतवाडी असेल, मांडलाईवाडी असेल, करपेवाडी असेल, आंबेवाडी असेल, त्यानंतर सुकामाचा माळ असेल आणि आपला मानचा धनगरवाडा व इथून ही पुढे जाणारी शौर्यपीठ वंदनीय पावनखिंडची वाट असेल। या वाटेवरचा हा थरार सध्या आपण अनुभवलेला आहोत आणि ऐतिहासिक ज्या मोहिमा सादर केल्या जातात किंवा मोहिमा आखल्या जातात त्या मोहिमा ह्याच मार्गावरून केल्या जातात। अशी असणारी शौर्यवाट वीर धुरंधर बाजीप्रभू देशपांडे असंख्य ज्ञात अज्ञात मावळे यांच्या पायदोळीने पावन झालेली ही वाट आणि आपण सध्या आता चाललेलो आहोत पावनखिंडकडे। चला तर निघूया पावनखिंडकडे। शौर्यपीठ पावनखिंडचा परिसर म्हणजे अखंड ऊर्जेचा पाझरता झराच आहे। तेजोमय आणि ऐतिहासिक पराक्रमाचा वारसा असलेल्या
हा परिसर म्हणजे निसर्ग सौंदर्याची मनसोक्त उधळणच. शौर्यपीठ पावनखिंडकडे जाण्यासाठी मलकापूरपासून डावीकडे उचत, मान, परळे, पांढरपाणी मार्गे उजवीकडे मालाई धनगरवाडा मार्गे जाता येतं. दुसरा रस्ता म्हणजे आंबा येथून डावीकडे विशाळगड रोडला केंबुर्नेवाडी, भाततळी मार्गे पावनखिंड जाता येतं. कोल्हापूरहून जायचं म्हटलं तर बाजार भोगाव, करंजफेन, मांजरे, जुगाईळवण मार्गे जाता येतं. कोकणाला जोडणारी वाट अनुस्कुरा मार्गे पाचलहून अनुस्कुरा घाट, मांजरे, जुगाईळवण, पांढरपाणी ते शौर्यपीठ पावनखिंड ह्या मार्गाने सुद्धा जाता येतं. पांढरपाणी येथून पावनखिंडकडे जाणाऱ्या वाटेवर थोड्याच अंतरावरती उजव्या बाजूला ऐतिहासिक शिवकालीन विहीर आहे. रयतेला पाण्याची सोय व्हावी या उदात्त हेतूने रयतेचे राजे छत्रपती शिवरायांनी ही विहीर बांधली. या ऐतिहासिक विहिरीचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. आम्ही स्वराज्य प्रतिष्ठान शाहूवाडी सातत्याने ह्या ठिकाणी स्वच्छता व संवर्धन मोहिमा राबवतो. तेजोमय देदीप्यमान पराक्रमाचा प्रेरणादायी साक्षीदार असलेल्या ह्या वंदनीय वारशाचे संवर्धन केले पाहिजे. आम्ही येथे दर महिना शाहूवाडी ते पावनखिंड एक पावनखिंड धावतो व पायांची आणि शिवकार्याची